नमस्कार, मी श्वेता. रेसिपी आणि बरंच काही आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण सगळ्यांचा आवडता आंब्याचा केक कसा करायचा ते पाहणार आहोत. तर त्यासाठी मी इथे काही साहित्य घेतलेलं आहे. त्यामध्ये मी इथे एक मोठी वाटी भरून घट्ट असा आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे. पाणी न घालता आंब्याच्या फोडी मिक्सरवरती बारीक वाटून घेतलेल्या आहेत, साल काढून. 1 वाटी मैदा, 1 वाटी पिठी साखर, खाण्याचा सोडा, बेकिंग पावडर, टुटी फ्रुटी आणि अर्धी वाटी मी तेल घेतलेलं आहे. त्याचबरोबर 1 कप मी दूध घेणार आहे. तर 1 कप मी इथे दूध घेतलेलं आहे. आता एक मोठ्या पातेल्यामध्ये मी कुकरची जाळी ठेवून हे पातेलं मी प्रीहीट करण्यासाठी झाकून ठेवत आहे. साधारणतः 5 मिनिटे मंद गॅसवरती आपले हे पातेलं प्रीहीट करून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण केकची पुढची तयारी करून घेऊया. तर केकचं बॅटर बनवण्यासाठी इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे. याच्यामध्ये हा आंब्याचा पल्प घालायचा आहे, जो 1 वाटी घेतलेला आहे. आता याच्यामध्ये मी घालते 1 वाटी पिठी साखर. साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता. आंबा कितपत गोड आहे यानुसार साखरेचं प्रमाण आपण घेऊ शकतो. आता या आंब्याच्या रसामध्ये आपल्याला पिठी साखर संपूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे विरघळून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण घालतोय अर्धी वाटी तेल. तेल घातल्यामुळे केक खाताना कोरडा लागत नाही. 1 वाटी घालायचा आहे मैदा. या ठिकाणी तुम्ही मैद्याच्या ऐवजी रवा सुद्धा घेऊ शकता. आता घालते मी 1 चमचा बेकिंग पावडर आणि हे आपल्याला छान एकाच डायरेक्शनमध्ये एकसारखं हलवून घ्यायचं आहे. अजिबात गाठी न होऊ देता आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये हलवून केकचं बॅटर बनवायचं आहे. मैदा आणि पिठी साखर जर का चाळून घेतलेली असेल तर अजिबात गुठळ्या होत नाहीत. थोडं थोडं करून याच्यामध्ये दूध घालायचं आहे. पुन्हा मी याला एकसारखं हलवून घेते. दुधाचं प्रमाण आपल्याला ज्यानुसार हवंय त्या पद्धतीने घ्यायचं आहे, लागेल तसं. तर हे पहा, या पद्धतीचं झालेलं आहे. आता याच्यामध्ये मला हे थोडंसं घट्ट वाटते म्हणून मी आणखीन थोडंसं दूध घालते. पुन्हा याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर एकसारखं मिक्स करून घेतल्यानंतर शेवटी याच्यामध्ये घालायचं आहे बेकिंग सोडा. याऐवजी तुम्ही इथे इनोचं 1 पॅकेट सुद्धा घालू शकता. सोडा घातल्यानंतर अगदी 1 मिनिट मी फक्त याला हलवून घेतलेलं आहे आणि तेल लावून घेतलेल्या केक टीनमध्ये हे सर्व बॅटर मी ओतून घेते. तर संपूर्ण केकचं बॅटर यामध्ये ओतून घेतल्यानंतर केक टीनला मी थोडंसं टॅप करून घेते, म्हणजे एअर पकडला जात नाही यामध्ये. आणि याच्यावरती आपल्याला गार्निशिंगसाठी फक्त टुटी फ्रुटी घालायची आहे. मुलांना टुटी फ्रुटीचा केक खूप आवडतो, तर त्यामुळे यावरती मी टुटी फ्रुटी घालते. तर साधा, सोपा आणि पटकन होणारा मँगो केक तुम्हाला जर का आवडत असेल तर प्लीज रेसिपी आणि बरंच काही आपल्या मराठी चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता हा केक टीन मी प्रीहीट झालेल्या पातेल्यामध्ये ठेवून घेते आणि साधारणतः 30 ते 35 मिनिटासाठी झाकून ठेवते. तर साधारणपणे 25 मिनिट झालेले आहेत. तर केक पहा आपला छान फुलला आहे, पण यामध्ये मी सुरी घालून पाहते तर अजून मधून थोडासा कच्चा वाटतोय, म्हणून मी याला पुन्हा 10 मिनिट ठेवते. तर 10 मिनिटानंतर पाहू शकता आपला केक मस्त झालेला आहे, अगदी परफेक्ट शिजलाय, कुठेही कच्चा नाही. तर आता याला मी खाली काढून घेते. तर केक खाली काढून घेतल्यानंतर हा केक टीन संपूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. गरम असताना केक जर कट केला तर त्याचा चुरा होतो. त्यामुळे संपूर्णपणे केक थंड झाल्यानंतर पहिल्यांदा याचे मी कडा सोडवून घेते आणि मगच केक टीनमधून आपल्याला केक डिमोल्ड करायचा आहे. तर खूप छान पद्धतीने केक फुलला सुद्धा आहे. त्याचबरोबर मस्त अशी जाळी पडलेली आहे. एकदम मऊसूद सॉफ्ट असा आपला मँगो केक बनवून रेडी आहे. तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. या ठिकाणी मी केक पीस इथे कट करून दाखवते. तुम्ही पाहू शकता केक आपला किती मस्त फुगलेला आहे. त्याचबरोबर अतिशय टेस्टी सुद्धा झालेला आहे. रेसिपी आवडल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.